श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ मित्रांनो सर्वांना. स्वामीमाई शुभेच्छा. आज आहे गुरुवार, तर मस्तपैकी आज आपल्या दिवसाची सुरुवात माझ्या बाळासोबत झालेली आहे. आणि इकडे आज गुरुवार असल्या कारणाने दत्तगुरूंची आपण पूजा वगैरे करत असतो आणि आपला उपवास वगैरे असतो दत्तगुरूंचा. तर मित्रांनो छानपैकी इकडे पूजेची तयारी आपल्या जोरात चालू आहे. एरवी जशी गुरुवारी चालू असते तशीच इकडे चालू आहे. आणि इकडे बिल्वदल म्हणजेच बेलाचे पानं आणलेले आहेत आणि बेलाच्या पानाचा हार करतोय मित्रांनो मी. स्वामींची एक सेवा म्हणून स्वामींच्या चरणी हे अर्पण करण्यासाठी हार मी बनवलेला आहे. कसा वाटला ते नक्की सांगा. आणि इकडे गुरुवार असल्या कारणाने उपवासाचा साबुदाणा इकडे होतो आहे मित्रांनो. आणि बायको खूप छान साबुदाणा बनवते. मलाही आवडतो आणि तिलासुद्धा आवडतो साबुदाणा आणि तोच चालू आहे बनवणं. आणि माझं बाळ इकडे मित्रांनो आंबा तोंडात घालतं आहे मस्तपैकी. त्याला आंबा खूप आवडतो आणि म्हणून ती आंबा खाते मित्रांनो. पण जस्ट चघळत आहे ती, जास्त दात वगैरे काय आलेले नाहीत तिला. आणि माझी बायको इकडे छान साबुदाणा बनवून तयार करून ठेवलेला आहे तिने. आता दही आणि साबुदाणा आम्ही खायचं आहे, म्हणजे आम्ही खातो आहे मित्रांनो दोघेही. आणि मस्तपैकी आता हे झाल्यानंतर पूजेची तयारी करायची आहे, का तर संध्याकाळी आपली पूजा असते मित्रांनो. प्रदोष काळामध्ये म्हणजे संध्याकाळ झाल्यानंतर दिवा लागल्यानंतर तर स्वामींच्या पूजेला आपण तुळशीचे पानं, हार, बेलाचे पानं आणि आणखीन काय असेल तर वेगळं प्रसाद वगैरे या गोष्टी आपण अर्पण करत असतो मित्रांनो. तर इकडे प्रसादासाठी आंबा आणि पेढा ठेवलेला आहे महाराजांना. गुलाब आवडतात, पिवळे फुलं आवडतात आणि तुळशीचे दल आहेत, निशिगंधाची फुलं आहेत मित्रांनो. आणि स्वामींची इकडे छोटीशी पूजा आम्ही केलेली आहे. तर कशी वाटेल नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.